जर मी माझ्या मनामध्ये या सेविकाप्रती एवढी जरी घृणा उत्पन्न केली तर हिने माझ्या डोक्यावर टाकलेल्या तुपामुळे माझं सगळं शरीर हे भाजून निघेल, पण माझ्या मनात हिच्या प्रती जर खूप अनंत जर मंगल मैत्री असेल, करुणा भाव असेल, तर हिने माझ्या डोक्यावर टाकलेल्या तुपामुळे मला बिलकुल इजा होणार नाही. मनातल्या मनात तिने विचार केला. बघा, मंगल मैत्री हे एक बल असते बघा मंगल मैत्रीचं. अकोधन जिने कोधम असाधु साधुना जिने जीने कदरियं यानेन सच्चेनाली कवदीनं. संपूर्ण विश्वाला सुख शांती मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतीदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो. तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ, या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो. ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे संघर्षामुळे या भारत भूमीला बुद्ध भूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक, तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्म क्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून आजच्या या मंगलमय प्रसंगी या ठिकाणी माझ्या समवेत उपस्थित पूजनीय भिक्खू करुणानंदजी थेरो, पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो आणि आपण सर्व धम्म उपासक धम्म उपासिका लहान बालक आणि बालिकांनो, सर्वप्रथम भिक्खू संघाच्या वतीने आपल्या सर्वांच्या प्रती मी अनंत मंगल कामना, मंगल आशीष अर्पण करतो, आशीर्वाद वचन अर्पण करतो. आज आपल्या या छोट्याशा गावात, छोटंसं गाव नाही म्हणता येईल, खूपच मोठं गाव आहे, ज्या उत्साहाने आपण सर्वांनी भिक्खू संघाचं स्वागत केलं, त्यामुळे आता काही छोटे राहिलेले नाही, आपण सगळेच मोठे आहात. मोठा उत्साह अगदी लहान मुलांपासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळ्यांनीच खूप उत्स्फूर्तपणे भिक्खू संघाचं स्वागत केलं. आपले हे जे गाव आहे पिंपळगाव काळे आहे की नाही, तालुका नेर, जिल्हा यवतमाळ, तर पिंपळगाव काळे या गावामध्ये आज आपला आजचा हा धम्म संस्कार धम्म देसना सत्र आपण या ठिकाणी संपन्न करीत आहोत. आजच्या या कार्यक्रमाला मूर्त स्वरूप देण्यासाठी ज्यांनी तन मन धन अर्पण केलं, पुढाकार घेतला, अशा आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक जयाताई चंद्रशेखर पाडेन आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या सर्व उपासक उपासिका, विशेष करून पंचशील महिला मंडळ आणि या मंडळातील सर्व माता भगिनी, उपासक उपासिका, आपल्या सर्वांप्रती मी भिक्खू संघाच्या वतीने अनंत मंगल कामना आणि मंगलाशीष अर्पण करतो. उपस्थितांनो, पाडेनताई ज्या आहे त्यांनी खूप संघर्ष करून आजची तारीख मिळवलेली आहे. कारण जे जे कोणी आमच्या संपर्कामध्ये आहे, ज्यांच्याकडे आमचा नंबर सेव्ह असेल, त्यांना हे रोजच माहित आहे की रोज कंटिन्यू आमचे धम्मदौरे सुरू आहेत. कंटिन्यू म्हणजे तुम्हाला मी सांगतो की पुढच्या 27 एप्रिल पर्यंत तारखा बुक आहेत बघा. 27 एप्रिल पर्यंत. कधी कधी आम्हालाच आश्चर्य वाटते
की एवढा आम्ही प्रवास करतो, एवढा प्रवास करतो, उद्या डॉक्टरांनी असं म्हणू नये की भंतेजी आता प्रवास बंद करा, आता दवाखाना करा, मेडिसिन घ्या आणि फुल बेड रेस्ट घ्या, झालं म्हटलं, मग काही करताच येणार नाही. पण तरी सुद्धा आम्ही स्वतःची काळजी घेऊन जिथे टाळता येईल तो प्रवास टाळतो. ताईंनी आम्हाला खूप फोन केले, भंतेजी तारीख द्या, तारीख द्या. सर ते शेवटी योग आला बघा, तुमच्याशी संपर्क झाला, तुम्हाला धम्मदेशेचा आज संधी मिळाली, तर एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा बघा त्या ताईंसाठी की ज्यांनी म्हणजे मेहनत केली आणि शेवटी आजच्या या कार्यक्रमाला आजची ही तारीख मिळवून या कार्यक्रमाला आज आपण या ठिकाणी संपन्न करीत आहोत, लाभ घेत आहोत. मी सुद्धा भिक्खू संघाच्या वतीने त्या पाडेन ताई कुठे आहेत, बसा बसा बसा, ताईंबद्दल सुद्धा मी भिक्खू संघाच्या वतीने मंगलकामना अर्पण करतो. उपस्थितांनो, तथागतांच्या पवित्र सद्धम्माचं आचरण करण्यासाठी आपण सर्व नेहमीच तत्पर राहावं. आपल्या सर्वांच्या हित सुखाकरिता तथागतांचा सद्धम्म आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा अनंत अमर्याद संघर्ष करून, त्रास सहन करून हा तथागतांचा धम्म आपल्या सर्वांना दिला बघा. 14 ऑक्टोबर 1956 नागपूरच्या त्या पवित्र दीक्षाभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच भारतामध्ये जन्मास आलेल्या बुद्ध धम्माचं पुन्हा पुनर्जीवन केलं, बौद्ध धम्माचं पुनर्जीवन केलं, आपल्या सर्वांना बौद्ध बनवलं. आणि आज बघा आपल्याला बौद्ध बनून 67 वर्ष पूर्ण झाली, बरोबर आहे, म्हणजे 67 वर्षांचे आपण सर्व बौद्ध आहोत. आणि या 67 वर्षांमध्ये आपल्यामध्ये तथागतांचा धम्म कितपत रुजला, त्याही पूर्वी आपल्याला तथागतांचा हा धम्म, हा सद्धम्म कितपत समजला, हा मात्र प्रत्येकाचा वैयक्तिक विषय असू शकतो. काही लोकांना जास्त समजला असेल, काही लोकांना थोडा कमी समजला असेल, काही लोक आता अभ्यास करत आहेत. म्हणजे प्रत्येकाला कमी थोड्या प्रमाणामध्ये, थोड्याफार प्रमाणामध्ये तथागतांच्या धम्माचा परिचय आहे. त्यामुळे जेव्हा कधी आम्ही अशा खेड्याने वगैरे येतो धम्म प्रचाराकरता, तर मला इकडच्या लोकांची मानसिकता चांगल्या प्रकारे माहिती आहे. खेड्यातली मानसिकता किंवा खेड्यातली परिस्थिती कशी असते याची आम्हाला पण चांगली जाणीव आहे. कारण या अशा प्रकारच्या दुर्मिळ भागांमध्ये जरा भिक्खू संघ सुद्धा कमी आहे, प्रत्येक ठिकाणी भिक्खू संघ जाऊ शकत नाही, किंवा अशा ठिकाणी धम्माचा प्रचार आणि प्रसार होण्याचं प्रमाण सुद्धा फार कमी आहे. त्यामुळे धम्माच्या बाबतीमध्ये बऱ्याचशा लोकांमध्ये आणखीनही अनभिज्ञता आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे सहसा करून आम्ही सुरुवातीला लोकांना भगवान बुद्धाच्या काळातील काही अशा प्रेरणादायी कथा सांगत असतो. म्हणजे एकदम तात्विक बोललं, खूपच तात्विक, ते तुमच्या डोक्याच्या वरून जाईल, तुम्हाला समजणारच नाही, आहे की नाही. म्हणून म्हणजे बुद्ध काळातल्या काही प्रेरणादायी कथा जर सांगितल्या तर कथा ऐकायला सर्वांना आवडते, बरोबर आहे. कथा जर ऐकल्या, गोष्टी कोणाला बोर पण होत नाही, पण त्या कथेमधून कथेचा जो बोध आहे, कथा आणि कथेचा बोध हा मात्र आपल्या सर्वांनी घेणं गरजेचं आहे. त्यामुळे सहसा अशा वेळी आम्ही लोकांना बुद्ध काळातील काही प्रेरणादायी कथा सांगतो, ज्या कथेमधून भगवान बुद्धांचा आपल्या मानवी जीवन कल्याणाचा एक छोटासा परंतु महत्वाचा उपदेश तुम्हाला आम्ही देतो. तर जसं बघा, अगदी सुरुवातीला मी एक गाथा म्हटली होती, ती गाथा पालीमध्ये आहे, ती पुन्हा गाथा एकदा पुन्हा म्हणतो. ते बघा, अक्कोधेन जिने कोधं असाधू साधुना जिने जीते कदरियन दानेन सच्चे नालिक वादिन. बुद्धांचं वचन आहे, हे सगळे बुद्ध वचन आहे जे आम्ही म्हटलेलं आहे. प्रत्यक्ष भगवान बुद्धांनी केलेला हा उपदेश आहे, पाली वचन आहे, पाली भाषा आहे. याचा अर्थ तुम्हाला सांगतो की काय अर्थ होतो. अक्कोधेन जिने कोधं, जिने म्हणजे जिंकणे, भगवान बुद्धांनी उपदेश केलेला आहे. अक्कोधेन जिने कोधं, कोधं म्हणजे क्रोध. असं काही काही लोक रागीट स्वभावाचे असतात ना,
एकदम क्रोध करतात. तर यामध्ये सांगितलेलं आहे अक्रोधेन जिने क्रोधं, अक्रोधाने क्रोधाला जिंका. अक्रोध म्हणजे काय? अक्रोध म्हणजे प्रेम, मैत्री, शांती, याला अक्रोध असं म्हणतात. भगवान बुद्ध काय म्हणतात? अक्रोधाने क्रोधाला जिंका. नंतर असाधू साधूना जिने. असाधू, तुम्ही साधू साधू म्हणता ना, म्हणता की नाही? तुम्हाला माहित आहे का अर्थ? साधूचा अर्थ काय होतो? काय होतं बरं साधू म्हणजे? ते आपल्या दारावरती येतात ना भिक्षा मागायला, त्याला काय म्हणतो आपण? अर्थ साधूवाला म्हणतो की नाही आपण? तो अर्थ होत नाही. पाली शब्द आहेत साधू, याचा अर्थ होतो चांगुलपणा. चांगुलपणा म्हणजे चांगलं आहे, मला मान्य आहे, मला स्वीकारार्ह आहे, उत्तम आहे, कुशल आहे, त्याला पालीमध्ये साधू असं म्हणतात. म्हणजे जसं आता कोणीचं जर दान दिलं, कोणी स्वागत केलं, तुम्ही म्हणता ना साधू साधू साधू. म्हणजे काय म्हणता? अरे चांगलं आहे, स्वागत केलं. दान देताना साधू साधू, अरे चांगलं आहे दान देणं, माझं अनुमोदन आहे, हे कुशल आहे, त्यालाच म्हणतात साधू. म्हणजे चांगुलपणा ठेवणे आपल्यामध्ये. तर बुद्धाने उपदेश केला असाधू साधूना जिने. जे असाधू आहेत, असाधू म्हणजे काय? ज्यांच्यात चांगुलपणा नाहीये, ज्यांच्यात कुशल नाहीये, ते लोक वाईट आहेत. अशा लोकांना असाधू साधूना जिने, अशा असाधू लोकांना आपल्या साधुत्वाने जिंका. समजलं? असाधू साधूना जिने, जिने कदर्यं दानेन. दानेन म्हणजे दानाने जिंका. कोणाला जिंका? दानाने. कदर्यं, कदर्यं म्हणजे कंजूस. काही काही लोक कंजूस पण असतात ना, दान द्यायचं म्हटलं की नकोच म्हणतात, कारण दानाचं महत्व माहित नाही ना त्यांना. अरे दान म्हणजे फक्त पैसाच थोडी आहे. दान म्हणजे फक्त पैसा आहे का? नाही. एक बोधिसत्व आपल्या अनेक जातकांमध्ये आपली दान पारमिता पूर्ण करूनच तर बुद्धत्वाला प्राप्त करतात. बुद्धत्वाला प्राप्त करतात. हे सोपं नाहीये. बघा बांधवांनो, भगवान बुद्ध म्हणतात काय? अशा कंजूस लोकांना दानाने जिंका. आणि नंतर म्हणतात सच्चेन नालिकवादिनं. सच्चेन म्हणजे सत्याने. सत्याने जिंका. कोणाला? जे लोक खोटारडे आहेत, जे लोक खोटं बोलतात, असत्य आहेत, अशा असत्यांना सत्याने जिंका. हा भगवान बुद्धांचा उपदेश आहे. आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. पुन्हा एकदा सांगतो, अक्रोधाने म्हणजे क्रोधाला अक्रोधाने जिंका, असाधूला साधुत्वाने जिंका, कंजूस माणसाला दानाने जिंका आणि असत्याला सत्याने जिंका. हाच भगवान बुद्धांचा उत्तम उपदेश आहे. बघा आपल्या या दैनंदिन जीवनामध्ये हे असे प्रसंग आपल्या जीवनात नेहमीच घडतात, रोजच्या जीवनामध्ये घडतात. त्यामुळे बुद्धांचा हा छोटासा पण अतिशय महत्वाचा उपदेश, कल्याणाचा उपदेश आहे, जो आपण सर्वांनी खूप चांगल्या प्रकारे समजून घेतला पाहिजे. ही जी गाथा आहे, ही गाथा किंवा हा उपदेश भगवान बुद्धांनी एका उपासिकेला दिला होता. जसं तुम्ही उपासिका आहात ना, अशीच एक उपासिका भगवान बुद्धांच्या काळामध्ये होऊन गेली, जिचं नाव होतं उत्तरा. काय नाव होतं? उत्तरा. तिला एक नंद नावाचा सुद्धा मुलगा होता, म्हणून लोक तिला उत्तरा नंदा माता म्हणायचे. त्या उपासिकेचं नाव होतं उत्तरा नंदा माता. तर भगवान बुद्धाच्या काळातील घटना आहे. आपल्यासारखी ती श्रद्धावान उपासिका उत्तरा नंदा माता होती, जिची बुद्धांवरती अपार श्रद्धा होती, धम्मावरती अपार श्रद्धा होती, संघावर सुद्धा खूप श्रद्धा होती. ती आपल्या जीवनामध्ये कधीही धम्माच्या विरोधात वागली नाही. महिन्यातून 4 दिवस ती अष्टशील उपोषित व्रताचं पण पालन करायची आणि इतर दिवशी रोज पंचशीलेचं पालन करायची. एवढी ती श्रद्धावान उपासिका होती. जेव्हा जेव्हा तिला समजायचं की अरे आपल्या गावामध्ये भगवान बुद्ध आलेले आहेत, आपल्या सर्व कामांना बाजूला करून ही श्रद्धावान उपासिका उत्तरानंदा माता सगळी कामं बाजूला सारून
भगवान बुद्धांना भेटायला जायची, भगवान बुद्धांकडून उपदेश ग्रहण करायची, भगवान बुद्धांनी सांगितलेल्या उपदेशाप्रमाणे वागायची. तर एकदा तिच्या गावामध्ये भगवान बुद्ध आणि भिक्खू संघ आलाय. एका विहारामध्ये थांबलेले असताना हिला समजलं की अरे आपल्या गावात भगवान बुद्ध आलेले आहेत, अरे आपल्या गावात भिक्खू संघ आलेला आहे, अरे किती पुण्याची गोष्ट आहे. अरे साधू साधू साधू. ती भगवान बुद्धांना भेटायला जाते, भगवान बुद्धांना वंदन करते आणि भगवान बुद्धांकडून उपदेश ग्रहण करून कोणताही मागचा पुढचा विचार न करता लगेच भगवान बुद्धांना अभिवादन करून म्हणते की भगवान उद्या भिक्खू संघासमवेत माझ्या घरचं भोजन स्वीकार करावं, भोजनाचं निमंत्रण स्वीकार करावं. भगवान बुद्ध स्मित हास्य करतात आणि भगवान बुद्ध तिला स्मित हास्याद्वारे होकार देतात. ती आनंदी होते. अरे उद्या आपल्याकडे भगवान बुद्ध भिक्खू संघ येणार आहे. तर ती आपल्या घरी जाते आणि सगळ्या तिच्या ज्या सेविका वगैरे असतात त्या सगळ्या सेविकांना बोलवते आणि त्या सेविकांना सांगते ती, अरे सेविकांनो ऐका, अरे उद्या आपल्या घरी भगवान बुद्ध आणि भिक्खू संघ येणार आहे, त्यांच्या भोजनाची तयारी करायची आपल्याला. ती इतकी प्रसन्न असते की तिला दुसरं काही सुचतच नाही. पती आला घरी तरी विसरली, घरी मुलं बाळ आहेत तीही विसरली, तिचं सगळं लक्ष फक्त भोजनाच्या तयारीमध्येच राहते, सगळं लक्ष. ती स्वतः काम करते. ती तर राणी होती, ती एक श्रेष्ठीची मुलगी होती, तिच्याकडे अमाप संपत्ती होती, अमाप संपत्ती. परंतु बघा श्रद्धा, तिची बुद्धांवरती एवढी श्रद्धा होती, तिने जराही विचार केला नाही, अरे मी तर श्रेष्ठी पुत्री आहे, माझ्याकडे अनंत संपत्ती आहे, मी कशाला भोजनासाठी सैरावैरा पडू, त्या सेविका आहेत ना त्या करतील ना, असं तिने विचार केला नाही. ती स्वतः पुढाकार घेते. आणि बघा आता जसं आता तुम्ही भंतेजींना निमंत्रण दिलं, तुम्हाला समजलं की आज भंतेजी आपल्याकडे येणार आहेत, तर बघा दिवसभरापासून तुमच्या चित्तामध्ये कसे कसे विचार येत असतील. भंतेजी कधी येतील, भंतेजीची व्यवस्था होईल की नाही, भंतेजी आल्यानंतर त्यांची रॅली काढायची, आपल्याला रॅली बरोबर निघेल की नाही, त्यांच्या चहा नाश्त्याची व्यवस्था होणार की नाही, असे विचार मनामध्ये असतात ना. ही श्रद्धा आहे. तर बघा ती उत्तरानंद माता सुद्धा स्वतः पुढाकार घेऊन त्या सेविकेसोबत स्वतः कामं करते. हे भांड उचलते, ते भांड उचलते, हे धुवून काढ, ते धुवून काढ, जे काही भोजनाच्या तयारीमध्ये आवश्यक कामं असतात ते सगळे कामं स्वतः करत होती. बघा ती स्वतः कामं करत आहे. तिचा पती आला, तिचा पती त्या उत्तरानंदा माताकडे पाहतो, उत्तरानंदा माताकडे पाहतो आणि मनातल्या मनामध्ये विचार करतो तिच्याकडे पाहून, कारण ती कामं करत असते, तिचं भान नसते पतीकडे. म्हणजे बघा ते भगवान बुद्धांच्या काळामध्ये, आता हे गॅस वगैरे तर आता आहे, बुद्ध काळामध्ये चुली पेटवायचे बघा, मोठे मोठे भांडे असायचे, तर मोठमोठ्या चुली असायच्या आणि त्या भांड्यांना ते माती लावतात बघा, तुमच्या गावाकडे असेल ना, ते काळपट होऊ नये म्हणून त्याला माती लावतात, सुकवतात आणि मग त्याला त्याच्यावरती जेवण बनवतात. तरी बघा ते भांड असं काळं काळं पडते. असा जर हात लावला आणि असा जर फिरवला तर सगळा मेकअप तोंडावर येते की नाही, बरोबर आहे की नाही. किंवा जे लग्नामध्ये जे स्वयंपाकी वगैरे असतात त्यांचा अवतार बघा कसा असतो. जे स्वयंपाकी असतात ते, हे बनियान भिजलेली आहे घामाने, इथून सगळं घामच घाम, हाताला तेल लागलेलं आहे, इथं तेल लागलेलं आहे, तोंडामध्ये दुसरंच काहीतरी चूर्ण भरलेलं आहे, हात असं असतं की नाही, सगळा अवतारच असतो बघा. जिकडे तिकडे भांडे पडलेले आहे, कुठं तेल सांडलेलं आहे, कुठं काय सांडलेलं आहे, सगळीकडे माशा फिरत आहेत, असं काहीतरी बघा परिस्थिती असते. तर त्यावेळेस मोठा भिक्खू संघ असायचा बुद्धांसोबत, कधी कधी 100, कधी 200, कधी 500 भिक्खू असायचे. तर एवढ्या मोठ्या भिक्खूंचं भोजनाची तयारी करायची आहे. तर विचार करा किती मोठी तयारी केली असेल त्यांनी. मोठे मोठे भांडे होते, तर ती स्वतः कामं करायची. कधी मग भांड्याला हात लागलं, कधी मग तोंडाला काळपट लागलं, कधी मग तोंडाला तेल लागलं, कधी कपडे एकदम घाण झाले तिचे. म्हणजे तिचा जो अवतार होता ना त्या उत्तरानंद माताचा, तो म्हणजे अगदी वेगळाच, एकदम जसं काही एकदम निकृष्ट, म्हणजे एकदम जसं गरीब आहे, तिच्याकडे कपडे नाहीये, धन नाहीये, एकदम गरीब अशा प्रकारच्या स्त्रीसारखा तिचा अवतार झाला होता. तर तिच्या पतीने तिला बघितलं, अरे ही कोण आहे,
मनातल्या मनात त्याने विचार केला, मनातल्या मनात. आता जसं नाही का मेकअप केल्यानंतर, मेकअप केलं दुसऱ्या दिवशी मग पतीच विचारतो कुठे गेली आमची, हीच आहे म्हणतात. मग आहे की नाही, मेकअप उतरल्यानंतर असं चेंज होतं सर्व. तिचा चेहरा त्या भांड्याच्या त्या काळ्या रंगामुळे काळपट पडला होता, घामाजलेलं शरीर होतं, तिचे कपडे पूर्ण अगदी घामाजलेले होते, खराब झाले होते. तर आपल्या पत्नीकडे पाहून त्या पतीला असं वाटलं की अरे अरे हे माझी पत्नी बघा ना, अरे अरे ही माझी पत्नी बघा, आपल्या घरी एवढी गडगंज संपत्ती आहे, पण ही बिचाऱ्या एका गरीब स्त्री प्रमाणे हे काय तिने स्वतःचा अवतार करून घेतला. तुमच्या घरी असं होत असेल ना, कधी कधी असंही होते. पत्नी सगळे कामं करत आहे, पती मनातल्या मनामध्ये विचार करत असेल काय पत्नी दिवसभर कामं करते, स्वतःकडे लक्ष देत नाही, कामच करत राहते, असं कधी कधी होते. तर तो पती पण असा विचार करायचा. तर त्याने असा विचार केला की बघा माझी पत्नी जसं जणू काही ती नरकात पडलेली आहे, ती नरकात पडलेली आहे, अशा प्रमाणे तिने स्वतःचा अवतार करून घेतला. तिला स्वतःचं भान राहिले नाही. आणि हे बघा हे शिरमुंडे, शिरमुंडे म्हणजे कोण, आम्ही, आमचं डोकं मुंडन केलेलं आहे की नाही. तर तो रागामध्ये म्हणतो त्या शिरमुंड्या भिक्षूंनी माझ्या पत्नीला हे सगळं असं करायला लावलं, त्या शिरमुंड्या भिक्षूंमुळे माझी पत्नी हे नरकासम आता हे करत आहे. त्याला राग आला. पण त्या उत्तरानंद माताने आपल्या पतीकडे पाहिलं, त्याच्या मनामध्ये काय विचार सुरू आहे तिने ओळखलं. आणि तिने सुद्धा मनातल्या मनामध्ये असा विचार केला आपल्या पतीबद्दल, काय माझे हे पती, काय माझे हे पती, यांना वाटतंय की माझी ही धनसंपत्ती अशीच स्थिर राहणार आहे. बिचारे माझे पती अज्ञानी आहेत, त्यांना वाटते धन, गाडी, बंगला, बँक बॅलन्स, जे काही हे नौकर चाकर हे सगळं असंच राहणार आहे मरेपर्यंत. बिचारे माझे पती अज्ञानी आहेत, त्यांना माहित नाहीये हे दुःख आहे. माझ्या पतीचं मंगल होऊ दे, माझ्या पतीचं मंगल होऊ दे. मनातल्या मनात तिने आपल्या पतीबद्दल मंगल मैत्री केली, कारण पतीला माहित नव्हतं सर्व हे. आणि मग तिने असा विचार केला, तर पत्नी आपल्या पतीबद्दल मंगल मैत्रीचा विचार करत होती आणि पती आपल्या त्या पत्नीबद्दल म्हणजे त्या उत्तरानंद माताबद्दल असा घृणाचा विचार करत होता. हे दोघेही एकमेकांबद्दल अशा प्रकारच्या विचार करीत असताना वरच्या मजल्यावरती काही सेविका उभ्या होत्या, काही सेविका उभ्या होत्या. त्या सेविकांनी बघितलं की अरे तो बघा तो अरे ती बघा ती उत्तरानंदा माता आपल्या पतीबद्दल असा विचार करत आहे. आणि तो पती बघा ते श्रेष्ठी बघा तो सुद्धा आपल्या पत्नीबद्दल असा विचार करत आहे. तर त्यांनी मनातल्या मनामध्ये असा विचार केला की आम्ही मागच्या महिन्याभरापासून या श्रेष्ठीची सेवा करत आहोत. तर त्यांच्या मनामध्ये असा भाव उत्पन्न झाला की आम्हीच आता इथले मालक झालो, आम्हीच इथले आता मालक झालो. आणि आता आपण काय करायचं की ही जी उत्तरानंदा माता आहे ना, हिला आपण असं काहीतरी करायचं की जेणेकरून श्रेष्ठीने हिला घरातून बाहेर काढून टाकायचं, नाही तर हिला आपण मारूनच टाकायचं, असा त्या सेविकांनी विचार केला. तर त्यामधली एक जी सेविका होती त्या सेविकेने काय केलं की अगदी म्हणजे तुपाला गरम केलं, असं खळखळतं तूप, तुपाला खूप गरम केलं आणि ते गरम असलेलं तूप असं ते खळखळतं आहे ते तूप त्या उत्तरानंदा माताच्या डोक्यावर टाकायचं आणि तिला भाजून टाकायचं. अशा विचाराने तिने एका मोठ्या भांड्यामध्ये ते तूप गरम केलं. जेव्हा ते तूप अगदी गरम झालं तर त्या तुपाचं भांड घेऊन ती उत्तरानंदा माता जवळ गेली आणि उत्तरानंदा माताच्या डोक्यावर ते गरम गरम तूप टाकणार, तिला भाजण्याचा प्रयत्न करणार. तेवढ्या तिला समजते उत्तरानंदा माताला ही बुद्धाची उपासिका असते बघा. जे बुद्धाच्या उपासिका असतात ना त्या कशा असतात बघा, तुम्हाला आदर्श आहे उत्तरानंदा माताचा. ती उत्तरानंदा माता विचार करते, मनातल्या मनात विचार करते की या ज्या सेविका आहेत या सेविकांनी माझी खूप सेवा केली आणि या सेविकांमुळेच तर मी हे सर्व भोजन दान वगैरे करत आहे. या जर सेविका नसत्या तर मला भोजन दानाचं पुण्य कधी मिळालं असतं का हो.
या सेविकांमुळेच तर माझी बुद्धांबद्दल श्रद्धा उत्पन्न झाली, भिक्खू संघाची मी सेवा करू शकले, या सेविकांमुळे मला एवढं चांगलं साधुत्व मिळालं, खूप यांचे उपकार आहेत. जर मी माझ्या मनामध्ये या सेविकाप्रती एवढी जरी घृणा उत्पन्न केली तर हिने माझ्या डोक्यावर टाकलेल्या तुपामुळे माझं सगळं शरीर हे भाजून निघेल. पण माझ्या मनात हिच्या प्रती जर खूप अनंत जर मंगल मैत्री असेल, करुणा भाव असेल, तर हिने माझ्या डोक्यावर टाकलेल्या तुपामुळे मला बिलकुल इजा होणार नाही. मनातल्या मनात तिने विचार केला. बघा, मंगल मैत्री हे एक बल असते बघा मंगल मैत्रीचं. म्हणजे बघा, एखाद्या व्यक्तीबद्दल जेव्हा आपण मंगल मैत्री करतो ना, तुझं मंगल हो, तुझं मंगल हो, तुझं मंगल हो. वैऱ्यांबद्दल सुद्धा, आपला जर कोणी वैरी असेल, दुश्मन असेल, त्याच्याबद्दल पण तुझंही मंगल हो. कोणाबद्दल द्वेष नको, कोणाबद्दल वैरत्व नको, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, अशी मंगल मैत्री. तर बघा, तिच्या मंगल मैत्रीचं बल, तिच्या मंगल मैत्रीचं बल एवढी ती बलवान होती मंगल मैत्रीमध्ये. जशीच ती सेविका ते तापलेलं तूप घेऊन तिच्या जवळ येते आणि ते तापलेलं तूप तिच्या डोक्यावरती टाकते, तर तिच्या त्या टाकलेल्या तुपामुळे एवढीही तिला इजा होत नाही. बघा, ते तूप जणू काही एखाद्या पानावरती आपण पाणी टाकतो, ते बघा, ते पाणी कमळाच्या पानावर पाणी टाकलं की ते पाणी असं सरकन खाली वाहून जाते. बघा, त्या पानावरती ते पाणी टिकून राहत नाही. अगदी त्या कमळाच्या पानाप्रमाणे तिच्या शरीरावर पडलेलं ते तूप असं सहजरित्या वाहून खाली निघून गेलं. पण त्या गरम तुपामुळे तिला बिलकुल इजा झाली नाही. तिला आश्चर्य वाटलं, त्या सेविकेला आश्चर्य वाटलं की अरे, मी एवढं तूप गरम केलं पण ह्या उत्तराला काहीच झालं नाही. ती आणखीन जाते किचन मध्ये, आणखीन जाते, आणखीन तूप आणखीन जास्त गरम करते. आता मात्र या तुपाने ती नक्कीच भाजून निघेल म्हणून पुन्हा भांड घेऊन येते आणि पुन्हा ही मंगल मैत्री करते. सेविका तुझं मंगल हो, सेविका तुझं मंगल हो, सेविका तुझं मंगल हो. ती सेविका त्या भांड्यामध्ये अगदी तापलेलं गरम झालेलं तूप घेऊन येते, पुन्हा तिच्या डोक्यावरती टाकते. बघा, पण ही उत्तरानंदा माता, तिच्या मनात एवढाही द्वेष नसतो. बुद्धाची उपासिका, एवढा पण द्वेष नसतो. तिच्या त्या मैत्री बलामुळे बघा, अगदी कमळाच्या फुलांच्या पानाप्रमाणे ते तूप जे आहे तिच्या शरीरावर असं वाहत 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 सहजरित्या खाली वाहून निघालं. परंतु त्या तुपामुळे तिला बिलकुलही इजा झाली नाही. तिला आश्चर्य वाटलं. उत्तरानंद माता म्हणाली की हे सेविका, तुझ्यामुळेच तर मला हे सर्व साधुत्व मिळालं. अरे सेविका, तुझ्यामुळेच मला बुद्धाचं दर्शन झालं. परंतु मी तुझ्याबद्दल कधीही द्वेष भावना उत्पन्न केली नाही, कधीही वैरत्व उत्पन्न केलं नाही. तिला फार वाईट वाटलं. बघा, शेवटी ती माफी मागते राणीला, माफी मागते की राणी मला माफ करा, कारण माझ्या मनामध्ये तुमच्याप्रती घृणा उत्पन्न झाली, द्वेष उत्पन्न झाला, त्यामुळे मी हे सर्व केलं, मला माफ करा राणी, मला माफ करा. उत्तरानंद माता काय म्हणते की मला माफी मागू नको, मला माफी मागू नको. अरे क्षमा करणारे ते तर साक्षात सम्यक संबुद्ध आहेत, मी काय क्षमा करू? उद्या आपल्याकडे साक्षात सम्यक संबुद्ध येणार आहेत. तू सम्यक संबुद्धांना माफी माग, तुझ्या या अकुशल कर्माची माफी माग. सम्यक संबुद्ध अत्यंत करुणावान आहेत, ते तुझ्यावरती अनुकंपा करतील, तुला क्षमा करतील. बघा, दुसऱ्या दिवशी भगवान बुद्ध भिक्खू संघा समवेत येतात. उत्तरानंद माता खूप श्रद्धापूर्वक भगवान बुद्धांना, भिक्खू संघाला भोजनदान देते. भोजनदान झाल्यानंतर ही जी उत्तरानंद माताची जी सेविका असते, ती सेविका पुढे येऊन भगवान बुद्धांपुढे बसून भगवान बुद्धांना असा हात जोडून म्हणते की भगवान, काल माझ्याकडून अशा अशा प्रकारचं अकुशल कर्म घडलं, पाप कर्म घडलं. भगवान, मी या अकुशल कर्माबद्दल माफी मागत आहे, क्षमा मागत आहे, मला क्षमा करावी. तेव्हा भगवान बुद्ध त्या सेविकेला क्षमा करतात आणि त्या प्रसंगाला अनुसरून, हा जो काही प्रसंग घडला ना,
या प्रसंगाला अनुसरून मग भगवान बुद्ध या गाथेचा त्या तिला उपदेश करतात. कोणाला? त्या सेविकेला आणि त्या उत्तरा नंदा माता उपासिकेला हा उपदेश करतात. जी गाथा मी सुरुवातीला म्हटली त्या गाथेचा उपदेश बुद्धांनी केला. बघा ती गाथा पुन्हा एकदा म्हणतो. अक्कोधेन जिने कोधं असाधू साधुना जिने जिने कदरियं दानेन सच्चे नालिकवादिनं. हा उपदेश भगवान बुद्धांनी केला. उत्तरानंदा माताला आणि त्या सेविकेला हा उपदेश भगवान बुद्ध करतात की क्रोधाला अक्रोधाने जिंका. म्हणजे जर एखादा व्यक्ती तुमचा क्रोध करत असेल, तुमचा राग करत असेल, तर तुम्ही त्याचा राग करू नका, तुम्ही त्याचा क्रोध करू नका. कारण रागाने राग कधी शमत नसतो. तलवारीने तलवार कधीही शांत होत नाही. अगदी त्याचप्रमाणे क्रोधाने क्रोध आणखीन वाढत जातो, रागाने राग आणखीन वाढत जातो. जर तुम्हाला रागाला जिंकायचं असेल, क्रोधाला जिंकायचं असेल, तर काय करावं लागेल? तुम्हाला अक्रोध उत्पन्न करावं लागेल. म्हणजे त्याच्या प्रती राग उत्पन्न न करता प्रेम उत्पन्न करा, मैत्री भावना उत्पन्न करा, करुणा उत्पन्न करा. त्याच्या प्रती द्वेष उत्पन्न करू नका, त्याच्या प्रती राग उत्पन्न करू नका. अक्कोधेन जिने कोधं, क्रोधाला अक्रोधाने जिंका. त्यानंतर असाधू साधुना जिने, जे लोक असाधुत्वामध्ये आहेत, ज्यांच्यात चांगुलपणा नाहीये, ज्यांच्यात कोणत्या प्रकारचं कुशल अंग नाहीये, जे कुशल कर्म करत नाहीये, जे शीलभ्रष्ट आहेत, असाधुत्व ज्यांच्यामध्ये आहे, बांधवांनो अशा असाधूला तुमच्यातल्या साधुत्वाने जिंका, तुमच्यातल्या चांगुलपणाने जिंका, तुमच्यातल्या कुशल चित्ताने जिंका. असाधू साधुना जिने, आपल्यातलं हे साधुत्व असावं. त्यानंतर जिने कदरियं दानेन, कंजूस लोक, कदरियं म्हणजे कंजूसपणा, कंजूसपणाला दानाने जिंका. मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं की दान फार महत्वाचं आहे. फक्त पैशाचं नाही बरं, पैसा दान म्हणजे देण्याची प्रवृत्ती तुमच्या मनामध्ये ठेवा. जर कोणी धम्म कार्य करत असेल ना, तर निश्चितपणे डोळे बंद करून सुद्धा तुम्ही त्याला सहकार्य करायला पाहिजे. एखादा व्यक्ती जर धम्म कार्य करत आहे, धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आपलं सर्वस्व अर्पण करत आहे, बांधवांनो अशांना तुम्ही सहकार्य करावं. अशांना तुम्ही दान पुण्य करून, अशांना तुम्ही सहकार्य करून ते धम्म कार्य तडीस नेण्यासाठी, यशस्वी करण्यासाठी तुम्ही सुद्धा सहकार्य करायला पाहिजे. कंजूसपणा करू नका, धम्म कार्यामध्ये कंजूसपणा करू नका. अगदी मोठ्या मनाने हा धम्म केवळ माझाच नाहीये, हा धम्म केवळ तुमचाच नाहीये, हा धम्म आपल्या सर्वांचा आहे. बाबासाहेबांनी दिलेला हा धम्म आहे. या धम्माचा प्रचार व्हावा, या धम्माचा प्रसार व्हावा, याकरिता आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा. म्हणून इथं म्हटलेलं आहे जिने कदरियं दानेन, कंजूसपणाला दानाने जिंका. आणि शेवटी भगवान बुद्ध म्हणतात सच्चे नालिकवादिनं, असत्याला सत्याने जिंका. खोटाडेपणा, असत्यपणा या सर्वाला आपल्या सत्य वचनाने जिंका, हा भगवान बुद्धांचा उपदेश आहे. त्यामुळे हे चारही तत्व आपल्याकरिता महत्वाची आहेत. आपल्यामध्ये अक्रोध असावा, म्हणजे मंगल मैत्री असावी, सदैव मैत्री भावना मनामध्ये ठेवा. आपल्यामध्ये साधुत्व उत्पन्न करा, आपल्याची दान पारमिता नेहमी नेहमी वाढवत चला आणि आपल्यामध्ये सदैव सत्यवादी बनण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करावा. हाच तथागतांचा आपल्या सर्वांकरिता मंगलकारी उपदेश आहे. यामध्ये आपल्या सर्वांचं मंगल आहे. मी पुनश्च एकदा आपल्या सर्वांप्रती मंगल कामना अर्पण करतो. आपल्या सर्वांप्रती अनंत मंगल कामना उत्पन्न करून पुनश्च एकदा पाडेल परिवाराप्रती या ठिकाणी आशीर्वाद वचन अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल.